अभ्यास करता करता आलो तो त्याच्यावर हिवरा आमचा माझा भाऊ म्हणला की तुमचे सर आले पोरी सर आले त्याच्यामुळे आलो होतो आम्ही. कोणते सर म्हणले तुला भरणं शाळा? कटारे सर मला नाहीत म्हणले, ते दिव्याला त्यांना म्हणले. मग काय म्हटले ते? ते म्हणले की 31 तारखेला शाळा भरणार आहे. मग भरायची नको शाळा? नाही, भरवायची असली तर भरवा ना. आम्ही अभ्यास करायला होता चांगला. मला पण वाटायले की आता आम्ही इतकं दिवस झालं महादेवाच्या कानात इच्छा सांगायला की शाळा भरू दे देवा तुला, आम्ही इतकं करायला की शाळा भरू दे देवा असं म्हणायला होतं आम्ही. पण काही इच्छा आमची काहीच खरं व्हायला नाही. मग होईल ना तू असं दररोज म्हणले तर? आम्ही रोज जातो. मी तर असं एक दिवस आड करत नाही. मी सकाळी आज आंघोळीला आम्ही जात नाही, असं रात्री दिवा लावायला असं आंघोळीला कधी जातो. त्याच्यामुळं ते एक माणूस येतोय ते पण आम्ही पण आंघोळ घालतो त्याला रोज मग फुलं वाहतो. मग त्याच्यात ती इच्छा काहीच पूर्णच होईल नाही आमची. आम्ही आता अभ्यास करत होतो तर काय म्हणजे आम्ही इच्छा पूर्ण होईल. मग शाळा बरं वाटायली का नाही बरं वाटायली? शाळा आता बघा ना येड होईलच ना शाळा भरली. कंटाळा यायला लागला आता शाळा नाही तर? आम्हाला सगळं राहणं जावं लागले, कापसे याचावं लागले, तर पैसे कष्ट करावं लागते. शाळा भरलेली परवडली, उलट काम करावं लागायचं आम्हाला कचा. आणि मग कापूस गेलती का तू? 500-150 रुपयाचा कापूस झाला माझा. लय गेला कापूस मग तुझं? मग काम तसं करावं लागलं सर. मग आता कंटाळा आला कामाचा? आपलं काय शाळा उघड्या झाले तर मग काय राहणं जायचा कंटाळाच नाही. मग तुला मजा वाटायला पाहिजे उलट शाळा नाही तर मग मस्त फिरायची इकडं तिकडं, शेतात जायची. फिरायचंय कोरोना. आपल्याकडे कुठं कोरोना आता गेला की? नाही, वाघ सुटायली त्या कोरोनामुळेच. वाघ सुटायले आता? बर. तुम्ही एकटेच आला? बाकीचे पण येतील ना आता थोड्या वेळात. नाही हो, मी तुम्हाला आम्ही आता मुकाय ती एक तिकडे देवी बघा, आम्ही त्याच्यासमोर अभ्यास करत होतो. तर माझा भाऊ आता आम्ही जेवण करायला आलो होतो घरी वही पेन्सिल द्यायला. तर माझा भाऊ म्हणला की तुमची शाळेत सर आले. मी त्याच्यामुळे आलेलो. मी म्हणलं जाते म्हणले युवराजला म्हणलं किती कौशिक आले तर म्हणले ते जर म्हणला मग वापसून आले मुलं चालले. मग सर दररोज येतात ना तुमचा अभ्यास तपासायला, केलेला अभ्यास पाहायला? आमच्या घरी येत नाही. घरी नाही, शाळेत येत असतात. शाळेत घरी कशाला यायचं? तुम्ही शाळेत यायचं, सर आले का नाही बघायचं. आम्ही आता रोज इकडे येतो की मंदिराच्या मुखाई महादेव पाय पडायला येतो ना आम्ही, तर कोण नसतं इथं. आणि मग तुला वाटतं शाळा सुरू व्हायला पाहिजे? शाळेत करमतं जास्त? शाळेतच करमत, मस्त गार थंड. आणि काय आता थंडीचा वार आहे, मग कसं असं घरी राहून तरी काय उपयोग आहे. शाळा आपलं अभ्यास परवडला ना काय. घरी राहून नुसतं बसून काय उपयोग आहे. त्याच्यापेक्षा अभ्यास करावा आपण शाळेत जाऊन. काय नाव आहे तुझं? धनश्री. पूर्ण नाव? धनश्री भारत पाळ. कितवीला आहे तू? दुसरीला आहे का? त्या वर्गात जाते मी. पहिलीला होते ना. पहिलीला होते का? बरं. आता हिला पण टाकायचंय. ही माझी फ्रेंड आहे. हिचे पप्पा हिची मम्मी म्हणते की हिला टाकू आपण. ती आता ती कोणत्या शाळेत आहे? ती लोणगावच्या. लोणगाव शाळेत आहे तू? बरं. ती म्हणते की मला पण त्या शाळेत जाऊ वाटायले. सर पण चांगलं करते, मला शिकविते चांगलं. आहो त्या लोणगावच्या शाळेत नुसतं हाणायलेत ना सर आता. हाणायला लागलेत? ते मी आता दिवसच्या शाळेतून कामून आली. तू दिंडोरी शाळेत कोणच्या होती? इथं खोलेश्वर शाळेत तिथं होती का? मी बर. ज्युनियर सिनियर शिकले 1 वर्ष. आणि मग काय फीस कोणच भरलं. माझ्या पप्पाकडे पैसे नसते, फीस कोणच भरली. त्याच्यामुळे काढलं मला तिथूनच वापस. मला 3-4 वर्ष शिकायचं होतं मला तिथं चौथीला जास्त. पण काय माझ्या भावाची सोय लागत नाही गावात. तिथं अंगणवाडीला ना आता जाईल पहिलीला, त्याची सोय लागत नाही. मग मी दिंडोरीच्या शाळेत गेले आहो. आता आतापर्यंत जर शाळा सुरू असल्या आणि माझी मम्मी कामाला गेली असती तर मग युवराची काय सोय लागली असती? नसती लागली. मग ती कुठं बी जाईन हिंडून मला सापडीन. मग काय करीन ते कोणत्या बी फिरून रोडला असं. मग या कानबारीच गाडी ती धडकली काय, त्याच्यामुळे मला इथेच आपलं काय. बरोबर आहे. मग तसं